महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आता विद्यार्थी नाशिकच्या आदिवासी विकास भवन येथे आलेले आपण बघू शकतो। या दृश्याच्या माध्यमातून संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी ठिय्या आंदोलन त्यांचं या ठिकाणी दिसून आलं। खरं तर त्यांनी प्रशासनाच्या पूर्ण कार्यालयामध्ये आवारात त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्र आलेले आहेत। काय त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत आणि या संदर्भात आपण आता त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे। काय तुमच्या मागण्या प्रमुख, तुम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आलंय? आमच्या ज्या मागण्या आहेत, महाराष्ट्रामधील जे आदिवासी विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांचा नंबर आदिवासी वस्तीला लागत नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने पंडित दीनदयाल उपाध्याय योजना ही अंमलात आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून हा लाभ विद्यार्थ्यांना मिळत गेलो। पण आपण बघतोय की मागच्या 4 महिन्यापासून आमचे जे स्वयंचे विद्यार्थी आहेत, जे 1-1 पीओ ऑफिसकडे जात आहे त्यांचं अप्रूव्ह घेण्यासाठी, पण त्यांच्या मार्फत देण्यात येत नाही। तर जे जागा असतात, त्या जागा आमचं म्हणणं आहे की जागा वाढ करण्यात यावी आणि जे आमचे विद्यार्थी 4 महिन्यापासून वंचित आहेत त्यांना ती जागा वाढ भेटली पाहिजे। याच्या मागचं कारण म्हणजे यांच्याकडे आर्थिक संकटामध्ये विद्यार्थी सापडले, त्यांच्याकडे कॉलेजला जायला पैसे नाहीत, म्हणजे यायला खायला पैसे नाहीत, म्हणजे रूमचं भाडं द्यायला, म्हणजे एवढ्या मोठ्या परिस्थिती विद्यार्थ्यांना वाढली। आमची एवढीच प्रशासनाकडे मागणी आहे की त्वरित जागा वाढ करून त्याच्या जे रखडलेली स्वयंची डीबीटी आहे त्यांना मिळावी। तुम्ही आज जे आंदोलन केलेलं आहे हे पहिल्यांदा केलंय की याच्या अगोदर तुम्ही देखील या ठिकाणी मागणी केली होती, काय सांगा? आम्ही हे आंदोलन आमच्या पीओ कार्यालय स्तरावर निवेदन दिलं, त्यांना या संदर्भाची माहिती दिली, पण त्यांच्याकडून आम्हाला वारंवार एवढंच उत्तर येते की आम्ही याचा पाठपुरावा करतो, पण त्याचा निर्णय जे काय ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही। बरं, आपण या संदर्भात काही शिक्षण मंत्र्यांशी किंवा कोणाशी या विषयावर चर्चा केली का विद्यार्थ्यांनी? तर या विषया संदर्भात आमचे जे आदिवासी मंत्री यांच्याकडे आम्ही वारंवार पाठपुरावा केला, पण त्यांच्याकडून आम्हाला कुठलाही सकारात्मक रिस्पॉन्स आम्हाला आतापर्यंत आलेला नाही। काय नाव आपल्या मंत्र्यांचं? आमचे जे मंत्री आहेत अशोक उईके आमच्या खात्याचे मंत्री आहेत, पण त्यांनाही आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे आमच्या स्वयंची जी थकीत डीबीटी आहे किंवा जागा वाढ आहे, ती जागा वाढ त्वरित करून जे वंचित असलेले विद्यार्थी त्यांना त्यांचा हप्ता मिळाला पाहिजे। ओके, काय सांगाल ताई, ती कुठून आलीस आणि काय तुझी मागणी? मी कळवण तालुक्यातून आलेली। आज आम्हाला डीबीटी मिळते, ती डीबीटी मिळाली नाही। आज आम्हाला राहायची सोयची खायची सोय नाहीये। आज आम्हाला रस्त्यावर काम करायची वेळ आलेली आहे। आमची घरची परिस्थिती एवढी नीट नाहीये की आम्ही आज शिक्षण घेऊ शकतो। आज आम्हाला शिक्षणासाठी खूप अडचण येत आहे। आमच्या हे सगळे मागण्या आहेत त्यांनी मंजूर कराव्यात आणि आम्हाला डीबीटी लागू पडावीत लवकरात लवकर। माझी हीच एक विनंती सरकारला आहे। काय सांगशील दीदी, तू कुठून आली आणि काय तुझी भूमिका आहे, तू कशासाठी आली? सर, मी सुरगाण्याहून आले आणि मी इथं शिक्षणासाठी आले, पण आम्ही काय करायचं, आम्ही हॉस्टेलचा फॉर्म भरला, तिथे पण रिजेक्ट झालं आणि दीनदयाल ही योजना लागू झाली म्हणून आम्ही फॉर्म भरला, पण तिथे पण आमची डीपीटी पडली नाही। आम्ही काय करायचं, आमचा खर्च कुठून करायचा? आमचे घरचे एवढे पण श्रीमंत नाही की त्यांना शेती जास्त नाही, ते कसं काय आम्हाला पैसे पुरवायचे? ही दीनदयाल आहे, ही मुलांसाठी आहे, ती डीपीटी काय मुलांना पडली, पण काय मुलांना पडलीच नाही। आम्ही आमचा खर्च कुठून करायचा? त्याच्यासाठी आज आम्ही इथे आलोय। आज आम्हाला रस्त्यावर जाऊन करायची कामाची वेळ आलेली आहे। आज आमच्या जीवाचं काय होतंय ना, आज आम्ही कोणत्या परिस्थितीत जगतो ना, आम्हाला अन्न खायला नाहीये। आज आम्ही रूमचा रेंट कुठे द्यायचं? ह्या शहरा भागात राहणं गरीब मुलांना नाही होत। शहरात आम्ही कसं राहतोय ना, आम्हाला माहित। आज आम्ही गरीब परिस्थितीतून आलेलो आहे, आम्हाला शहरात राहणं खूप इम्पॉसिबल होतंय। तुम्ही आमच्या पटकन हे मंजूर करावेत, एवढीच माझी एक मागणी आहे। आज आमची राहण्याची सोय खूप आम्ही कठीण दिवस काढत आहोत, आम्हालाच माहित ते, म्हणून सरकारला फक्त आम्हाला सांगतात होईल होईल होईल। अरे हे काय आहे का होईल? प्रत्येक वेळेस आम्हाला सांगतो, ह्या वेळेस आम्ही इथून हलणार नाही। जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। एकंदरीत आता आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे। दीनदयाल मधून जे डीपीटी आहे, त्या डीपीटी मधून त्यांना ते काही मोफत जी सुविधा आहे ते मिळत नाही, त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा हा ठिकाणी आपल्याला आक्रोश दिसून येत आहे। टॉप न्यूज साठी प्रतिनिधी प्रकाश धुर्वे, नाशिक। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।